कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा तात्या, तुमचं फक्त असणं ना माझ्यासाठी कमी नाही तात्या। हो, तुम्ही माझ्या पाठीशी असला ना की माझ्या मनगटात 10 हत्तीचं बळ येतं तात्या। हो, तुम्ही, बायको, सगळ्या बहिणी, काजू पुढे हे सगळं कुटुंब आहे ना, माझ्या पाठीशी आजपर्यंत खंबीरपणे उभे राहिलाय तुम्ही सगळीजण। का करताय तुम्ही असं? हो, मी एवढं मोठं व्रत पूर्ण केलं, राजूवर एवढं मोठं संकट आलं होतं पुण्यात, तरी त्या संकटातनं बाहेर पडली ती कशामुळं? तुमच्या आशीर्वादामुळे तात्या। तात्या, अहो अडचणी येत्यात म्हणून काय बाप म्हणून तुम्ही वाईट ठरत नाही तात्या। हो, हे सगळं हाय ते कुणी दिलंय मला? तुम्हीच दिले तात्या। हे बघा, बापाशिवाय ना पोराच्या नावाला अस्तित्व सुद्धा नाही, आणि तुम्ही कसं म्हणतात मी काहीच केलं नाही। मला माहितीये का, अख्ख्या गावात आहे ना मला सूर्यकांत शंकरराव जगताप या नावानं ओळखतात। कुणामुळं? तुमच्यामुळं। तुम्ही म्हणता काहीच केलं नाही मी? तुम्ही लय केलंय माझ्यासाठी तात्या, असं नका बोलू। हे बघा, मला खात्री आहे तुमच्या आशीर्वादानं ना हे आपलं घर आहे ना आपल्याला परत मिळेल। पण कसं दादा? आपल्या घराला कुलूप लावलं, आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढलं, आपल्याच घरातून बाहेर काढलं दादा। भागू, अगं नाही बाहेर काढलेलं, नाही बाहेर काढलेलं भागू। तुझं दादा असताना ना कुणाची हिंमत ना आपल्याला या घराबाहेर काढायची। अगं आपल्याला पैसे द्यायला उशीर झालाय ना म्हणून त्यांनी कुलूप लावलंय, बाकी नाही काय झालेलं। हा हा ना? हे बघ, एक लक्षात ठेव, तुझा दादा आहे ना आपल्या कुटुंबाला या घरात परत घेऊन जाणार म्हणजे जाणार। काय? पण एवढ्या रात्री आपण जायचं कुठे? ए देसाई, लय डोकं चालवलं तू आता। आता गप गुमान माझ्या ऑर्डर ऐकायची, तुझं नसलेलं डोकं अजिबात वापरायचं नाही, कळलं ना? आधीच लय माती खाल्ली, आता माती खायची नाही। अहो ठेवचं बराच उशीर झाला, तुम्ही जेवला नाही। बायको, तुझी हीच काळजी मला लय आवडते, आणि आज तर मला जाम भारी वाटते। विचार का, का? तू एकटी पुण्याला जाऊन आली, ते पण नवऱ्याशिवाय। आता एवढी डिरिंग केली म्हणल्यावर भारी वाटणारच ना। आ? आमची शिक्षिका बाई काय ऐकत नाही आता। जेवण वाढू ना? ए खरं तर जेवायची इच्छाच नाही बरं का। आता तू आलीयस तर वाढ, पण ऐक की, ते असं म्हणतात ना, प्रेमाच्या माणसाच्या हातनं 2 घास जरा जास्त जातात, म्हणून जेवतोय। डॅडी पण आलेत, तुमच्या दोघांची ताटं करते, लवकर या। वागा, चांगलं वागा अजून हिच्याशी, आहे का नाही? आमच्या डॅडींचं तर आहे ना कधी कधी कळतच नाही मला, चांगलं वागण्याचं फळ काय मिळालं आम्हाला? एकटी पुण्यापर्यंत मजल मारून आली, ते पण नवऱ्याशिवाय, आणि आमच्या मागा लावून दिला छत्रीला। कशाला? हिने काही केलं तरी आम्ही बोलायचं नाही, हिने कसंही वागलं तरी आम्ही बोलायचं नाही। नवरा म्हणून उपयोग काय माझा? हिचं ऐका, हिच्या भावाचं ऐका, आमच्या डॅडींचं ऐका, सगळ्यांचं ऐकतच बसतो मी, म्हणजे ही वाटती माझ्या डोक्यावर मिर्या। अहो, येताय ना जेवायला? हो, आलो आलो। मी काय म्हणते, प्रवासामुळे तुम्ही लय थकलाय,
काय खाल्लं पण नाहीये. थोडंसं काहीतरी खाऊन घ्या ना. नाही नको, सूर्याला येऊ दे आधी. एकतर ना तो काही न सांगता गेलेला आहे. कुठे गेलाय काय काहीच माहित नाही आपल्याला. अरे सूर्या, असं न सांगता कुठे गेला होतास? देसाई शेटला समजवायला गेलो मी, पण तो ऐकायलाच तयार नाही. तर लिलावाची टांगती तलवार आहेच अजून आपल्या डोक्यावर. दादा, आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. करायला तर लागणारच आहे, नाहीतर तू देसाई ना आपलं घर घशात घालल. लिलावाच्या आधी आपल्याला पैसे गोळा करायला लागणार आहेत आणि त्याला द्यायला लागणार आहेत, आणि तेवढाच काय तो वेळ आपल्याकडं. आपल्याकडे वेळ कमी आणि रक्कम फार मोठी आहे रे. 5 लाख जमा करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. सूर्या, एका रात्रीत कसं करणार आहोत आपण हे सगळं? थांब. आज 2 दिवस झाले मी त्या पोरीला शोधतेय, पण मला ती कुठंच सापडली नाही. असं हार मानून चालणार नाही. सूर्यासाठी मला तिला शोधून काढायलाच पाहिजे. ते पैसे सूर्यापर्यंत पोचवायलाच पाहिजेत. पण कसं करणार मी हे सगळं? आता एकच पर्याय उरतो. त्या जालिंदरच्या माणसांना न घाबरता बाजारपेठात जायचं आणि ती मुलगी कुठे दिसतं का बघायचं. अरे सूर्या, अरे अजून दिवस पण उजाडला नाही. अरे यांनी लिलावाची तयारी पण सुरू केली आहे. दादा, तू एकदा सांग, यांचं सगळं सामानच फेकून देतो बाहेर. हा दादा, तू बोल फक्त. हा लिलाव सुरूच होऊन देत नाही. चल चल. थांबा, हे थांब. चला उरका लवकर. 10 वाजेपर्यंत सगळी लोक येणार आहेत. बरोबर 10च्या ठोक्याला लिलाव चालू होणार आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.